नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची नवी कोरी करकरीत कादंबरी किंकाळी. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया अभय बापट लिखित किंकाळी भाग पहिला. पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात 40शीच्या घरातला एक हसऱ्या आनंदी चेहऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला. सौम्यानं त्याची पाणिनीशी ओळख करून दिली. हे मिस्टर धुरी म्हणून आहेत. पाणिनीने त्याला नमस्कार केला, बसायला सांगितलं. तुमच्याबद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय, पण तुमची भेट घ्यायला लागेल असं काही वाटलं नव्हतं. तो माणूस म्हणाला. अच्छा, म्हणजे मनाविरुद्ध किंवा नाईलाजानं भेटावं लागतंय? पाणिनीने त्याला विचारलं. नाही, तसंच नाही अगदी, पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. कोर्टात प्रकरण आहे, घटस्फोटाचं वगैरे? छे हो, बायको आणि मी एकत्रच राहतोय, प्रेमानं संसार चाललाय. मग उलट तपासणीचा विषय कुठे येतो? कोर्टात तुम्ही घेता तशी नाही हो. तिचं म्हणणं आहे की मी तिला नीट सांगू शकलेलो नाही आहे कालच्या घटनेबद्दल, तर तुम्ही मला प्रश्न विचारून बोलतं करावं आणि योग्य तो सल्ला द्यावा. पण मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारणार तेच प्रश्न तुमची बायको नाही का विचारू शकणार? तिचं म्हणणं आहे की मी तिला सांगितलेली हकीकत हास्यास्पद आहे. मी काहीतरी जुळवून सांगतोय. मी एक जातिवंत विक्रेता आहे आणि काळ्याला पांढरं कसं म्हणायला लावायचं हे मी उत्तम प्रकारे करू शकतो. त्यामुळे मी तिला जी घटना सांगितली त्यावर तिचा विश्वासच बसत नाही आहे. तिचं म्हणणं आहे की तुम्ही मला योग्य प्रश्न विचारून अगदी बारकाव्यानिशी माझ्याकडून तपशीलवार माहिती करून घेऊ शकाल आणि मी कुठे अडचणीत तर आलेलो नाही आहे ना किंवा येणार नाही आहे ना याची अटकळ बांधू शकाल. विचित्रच आहे सगळं, पाणिनी म्हणाला. माझं अशील कोण असणार आहे, तुम्ही का बायको? काही फरक पडेल त्याने? तुम्ही तुमची खरी हकीकत सांगितल्यावरच मी याचं उत्तर देऊ शकेन. मग सध्या तरी बायको अशील आहे असं समजा. मग ती का नाही आली भेटायला? पाणिनीने विचारलं आणि यावर धुरी काही बोलण्यापूर्वीच सौम्या म्हणाली. तिचा फोन आला होता सर, मिस्टर धुरी भेटायला येणार आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन योग्य तो सल्ला आणि संरक्षण द्या असं ती म्हणाली. मी तुम्हाला हे सगळं सांगेपर्यंत मिस्टर धुरी इथे येऊन पोचले होते. ठीक आहे मिस्टर धुरी, तुमचं नाव काय? निनाद. तर मग निनाद धुरी, तुमची हकीकत सांगा अगदी सविस्तर. माझी स्वतःची औषध कंपनी आहे, धुरी रुग्णाधार कंपनी या नावाची. आमची काल रात्री विक्रेत्यांची एक मीटिंग ठेवली होती, आढावा बैठक. आम्ही अशा मीटिंग घेतो अधूनमधून. कंपनीच्या विक्रीत घट झाली किंवा नफा अपेक्षानुसार होत नसेल तर अशा गोष्टींवर चर्चा होते तिथे. धुरीनी सांगायला सुरुवात केली. आणि मीटिंगमध्ये काहीतरी घडलं? नाही, मीटिंग चालू असताना नाही, नंतर. बरं, पुढे? या मीटिंगसाठी आम्ही शहराच्या बाहेर रस्त्यालगत एक मोठी जागा घेऊन तिथे अद्ययावत व्यवस्था केलेली होती. राजहंस एकर्स नावाची प्रॉपर्टी आहे. काल सोमवार होता आणि त्यामुळे रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती. तर मीटिंग संपवून माझ्या कारनं घरी जात असताना मला एक तरुणी रस्त्यात दिसली. ती गाडी चालवत होती? नाही, ती चालत होती. हातात पेट्रोलचा कॅन होता तिच्या. आता याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगायला नको. बिचारीच्या गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून ती जवळच्या पंपावरनं हातातल्या कॅनमध्ये पेट्रोल भरून आपल्या गाडीकडे परत जात असावी. माझी द्विधा मनस्थिती झाली. हल्ली तरुणीला पुढे करून, म्हणजे आमिष म्हणून तिचा वापर करून कारवर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांबद्दल मी ऐकलं होतं, पण म्हणून मी गोंधळलो. पण ही मुलगी मला चांगल्या घरातली वाटली
आणि नियमित कार चालवणारी असावी अशी वाटली, म्हणून मी लगेच माझी गाडी थांबवली. वय काय होतं त्या मुलीचं अंदाजे? काय 23-24 असावं. मी तिला काय झालं ते विचारलं. माझ्या अंदाजाप्रमाणे तिच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, म्हणून ती पंपावर जाऊन कॅनमध्ये पेट्रोल घेऊन आपल्या गाडीकडे निघाली होती. मी तिला गाडीत घेतलं, तुझ्या गाडीपर्यंत सोडतो असं सांगितलं. तुझी गाडी कुठे आहे हे विचारलं, तेव्हा ती म्हणाली की अर्धा किलोमीटर असेल इथून. अच्छा, पुढे? मग आम्ही तसेच हळूहळू तिच्या गाडीकडे निघालो. पण 1 किलोमीटर अंतर जाऊनही तिची गाडी जिथे असायला हवी होती तिथे नव्हती. नव्हती? पाणीनी ओरडला. तेच सांगतोय, नव्हती. मग मी आणखीन जरा पुढे गेलो आणि उलट फिरून पेट्रोल पंपापर्यंत आलो. कुठेही कारचा मागमूस नव्हता. मी तिला याबाबत विचारलं. तिलाही धक्काच होता. ती म्हणाली की कारच्या किल्ल्या बाहेर काढून तिने खालच्या रबर मॅट खाली ठेवलेल्या होत्या. तरीही एकही थेंब पेट्रोल नसलेली गाडी चोरली कशी जाऊ शकते याचं तिला आश्चर्यच वाटत होतं. 1 फूटसुद्धा गाडी पुढे जाऊ शकली नसती. कोणीतरी त्या गाडीत पेट्रोल टाकून गाडी घेऊन गेलेलं असावं, किंवा दुसऱ्या गाडीला बांधून म्हणजे टो करून ही गाडी नेलेली असावी, पाणीनी म्हणाला. पोलिसांना कळवलं असेलच ना तुम्ही? आता हाच तो क्षण आहे की ज्याबद्दल मी तुमच्याशी बोलावं असं माझ्या बायकोला वाटतंय मिस्टर पटवर्धन. धोरी म्हणाला. पाणीनीने फक्त भुवया उंचावल्या. नाही कळवलं आम्ही. का नाही कळवलं पोलिसांना? तिला कळवायचं नव्हतं. कारण काय? याबाबतीत ती मला काहीही सांगायला तयार झाली नाही. पण मिस्टर पटवर्धन, मला त्या मुलीची इतकी दया आली होती. काय परिस्थितीत ती सापडली होती. तिच्याकडे काही पैसे नव्हते. पर्सही नव्हती तिच्याकडे? पर्स होती, पण त्यात फार पैसे नव्हते. तिने तिची पर्स कारमध्ये ठेवली होती. पेट्रोल आणण्यापुरती 1 नोट तिने आपल्याबरोबर घेतली होती. तिचं म्हणणं होतं, एका हातात पेट्रोलचा कॅन, एका हातात पर्स घेऊन रात्रीच्या अशा वेळेला पेट्रोल पंपापर्यंत जाणं धोकादायक होतं. कार लावून ती नक्की मागेच चालत गेली ना? पुढे नाही ना? नाही पटवर्धन, मागेच चालत गेली. कारण ती म्हणाली पेट्रोल पंपाच्या पुढे साधारण अर्धा पाऊण किलोमीटर आल्यानंतर कारमधलं पेट्रोल संपल्याचं तिच्या लक्षात आलं आणि वाटेत तिने पेट्रोल पंप बघितलेला होता. ती म्हणाली की गाडीत पेट्रोल कमी आहे हे तिला माहिती होतं, पण अजून अर्धा किलोमीटर ते पुरेल आणि पुढे गावात गेल्यावर आपण पेट्रोल भरू असा तिचा विचार होता. पण तिच्या अंदाजाच्या आधीच पेट्रोल संपल्यामुळे कार गचके देत थांबली. कशीबशी तिने आपली कार रस्त्याच्या कडेला तरी लावली. धोरीनं उत्तर दिलं. रस्त्याच्या अगदी कडेला लावता आली कार? हां, तसं म्हणाली ती. आणि मग ती कॅन हातात घेऊन पुन्हा पेट्रोल पंपाकडे मागे जायला निघाली? हो सर. मग तिने एखादी लिफ्ट का नाही मिळवली? म्हणजे स्कूटर, बाईक किंवा कार? मी तिला ते विचारलं, पण ती म्हणाली जेमतेम अर्धा किलोमीटरवर पेट्रोल पंप होता आणि एकदम अनोळखी माणसाबरोबर जाणं रात्रीच्या वेळी तिला बरोबर वाटलं नाही. अरे पण मग तू सुद्धा तिच्या दृष्टीनं अनोळखीच होतास ना, मग तरी ती तुझ्या गाडीत कशी बसली? हां, त्याचा खुलासा तिने केला. मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली पेट्रोलचा कॅन जवळजवळ 5 लिटरचा होता. गाडीतून पंपाकडे जाताना तो रिकामा होता, त्यामुळे तिला फारसं काही जाणवलं नाही. पण येताना पेट्रोल भरल्यामुळे तो कॅन झाला जड. त्यातून मला कारमध्ये बघितल्यावर आणि मी तिची चौकशी ज्या पद्धतीनं केली त्यावरून तिला माझा विश्वास वाटला आणि ती बसली माझ्या कारमध्ये. धोरीनं पुढचा खुलासा केला. बरं, त्यानंतर काय झालं नेमकं तिथे? मला एक क्षणभर काय कळायचं ते कळलंच नाही ना. एक पूर्ण अनोळखी मुलगी माझ्याबरोबर होती. तिची गाडी चोरीला गेली होती. त्यात असलेल्या पर्ससकट, पर्समध्ये ड्रायव्हिंग लायसन आणि इतरही बरंच काही होतं. या मुलीचं नाव तरी तुला समजलं का? हां, मी विचारलं ना तिला. तिनेही सांगितलं. आमची चांगली मैत्री झाली होती या सगळ्या प्रसंगात. काय नाव होतं तिचं? ओवी वागळे.
ती कोण होती? नाही नाही, म्हणजे लग्न झालेलं होतं का एकटीच होती? आणि कुठे नोकरी वगैरे करणारे होती की? मला समजलंय त्यानुसार लग्न होऊन तिचा घटस्फोट झालेला होता. तिची वैयक्तिक माहिती तिने मला फारशी दिली नाही आणि तिच्यावरचा प्रसंग बघितला तर मीही त्याबद्दल फारसा आग्रह धरला नाही. तुमच्याही लक्षात येईल पटवर्धन, मी फक्त 10 ते 15 मिनटं तिच्याबरोबर होतो. मी तिला हे नक्कीच सांगितलं की तिने ते पोलिसांना कळवलं पाहिजे. गाडीचं वर्णन, गाडीची पूर्ण माहिती तिने पोलिसांना दिली पाहिजे. पण ती एवढंच म्हणाली की नाही, तिला तसं काही करायचं नाही आहे. मग मी तिला विचारलं की ती नेमकं काय करणार आहे पुढे. त्यावर ती म्हणाली की आत्ता तरी तिला काही त्याबद्दल सुचत नाही आहे. मी तिला विचारलं की तिचे कोणी मित्र मैत्रिणी आहेत का या शहरात, तर ती म्हणाली नाही आहे, कोणीच नाही आहे. मग यावर मी तिला म्हणालो की अशा या रात्री तिने शहरात एकटं भटकणं बरोबर नाही आहे. पण ती म्हणाली माझ्याकडे काही पैसेच नाही आहेत. मग यावर मी तिला म्हणालो की मी तिला असं एकटं वाऱ्यावर सोडू शकत नाही. पाणीनी तुटकपणे फक्त एवढंच म्हणाला. पटवर्धन, तुमच्या या हुंकारात माझ्याबद्दलचा संशय दिसतोय आणि मी मान्य करतो की तो योग्य सुद्धा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मला हा संशय प्रथम आला की या तरुणीला पुढे करून म्हणजे आमिष दाखवून एखादं कपट खेळलं जातं आहे का काय आणि मला अडकवलं जातं आहे का काय. माझी ही स्वतःची कंपनी असल्यामुळे आणि त्या निमित्तानं मी खूप फिरत असल्यामुळे मला माझ्या गाडीत नेहमी मोठी रक्कम ठेवायची सवय आहे. मोठी रक्कम म्हणजे काय नेमकं? साधारण लाखभर रुपये तरी मी माझ्याजवळ बाळगतो. माझ्या पाकिटात 15-20 हजार रुपये आणि बाकीचे गाडीत दडवून ठेवलेले असतात. मग हायवेवरच्या एका हॉटेलमध्ये मी तिची राहायची सोय करण्यासाठी तिला घेऊन गेलो. हॉटेलच्या बाहेरच त्यांनी पाटी लावली होती की जागा उपलब्ध आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी मला जागा दिलीच नाही. काय कारण काय? संशय. रात्रीच्या अशा वेळेला एका मुलीला घेऊन तिच्यापेक्षा वयस्कर माणूस येतो आणि तिच्या राहण्याची व्यवस्था करायला सांगतो, हे हॉटेलच्या दृष्टीनं नक्कीच संशयास्पद होतं आणि त्यात त्यांची काही चूक नव्हती. बरं, मग काय केलंस? माझी अडचण तिने ओळखली होती म्हणून तिने सुचवलं की आपण दोघांनी नवरा बायको आहोत असं भासवायचं आणि हॉटेलमध्ये बुकिंग करायचं. त्या बाबतीत ती एकदम प्रॅक्टिकल वाटली मला. म्हणजे तिच्या दृष्टीनं विचार केला तर तसा विचार करण्यात तिची चूक नव्हती. तिला याची खूप जाणीव होत होती की तिच्यामुळे मला खूप उशीर होतोय आणि त्रास सहन करावा लागतोय. हे सगळं किती वाजता घडलं होतं? आमची मीटिंग रात्री 11 नंतर संपली आणि हा सगळा प्रकार घडला तेव्हा मध्यरात्र झालेली असावी. ठीक आहे, मग नवरा बायको म्हणून हॉटेलमध्ये बुकिंग करावं असं तिने सुचवलं. हां, तू काय केलं? आम्ही त्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. ब्युटी रेस्ट असं त्याचं नाव होतं आणि मी तिथे जाऊन रिसेप्शनला सांगितलं की आम्हाला राहण्यासाठी जागा हवी आहे. त्या मॅनेजरनं आमच्या दोघांकडे नीट निरखून बघितलं, रक्कम सांगितली. मग आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं. कशा पद्धतीनं रजिस्टर केलं तुम्ही? तुमच्या स्वतःच्या नावाने केलं? पाणिनीने विचारलं. नाही पटवर्धन, तिचं आडनाव वागळे होतं, त्यामुळे आम्ही दोघांनी मिस्टर अँड मिसेस निनाद वागळे असं बुकिंग केलं. ती कुठल्या शहरातनं आली होती मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी त्या वेळेला माझ्या मनात पटकन ज्या शहराचं नाव आलं ते लिहून टाकलं. त्या रजिस्टरमध्ये पुढचा कॉलम म्हणजे माझ्या गाडीचा नंबर, गाडी कुठल्या प्रकारची आहे, आमचे फोन नंबर असे होते. ते लिहिताना मी गाडीच्या नंबरातले पहिले 3 आकडे लिहून टाकले आणि 2 खोटे फोन नंबर लिहून टाकले. हे सगळं चालू असताना माझ्या डोक्यात सतत एक विचार चालू होता, तो म्हणजे मी हे जे काही करतोय त्या मुलीला मदत करण्यासाठी हे बरोबर आहे ना. मी समजू शकतो तुमची त्यावेळची मनस्थिती. मी पैसे भरले. त्या माणसानं मला आमची रूम दाखवली. मी माझी गाडी पार्क करून आलो. तिला गुड नाईट केलं. तिला पुन्हा विचारलं पोलिसांना कळवायचं आहे का, तर ती म्हणाली नको. मग मी तिला खर्चाला काही रक्कम दिली आणि तिचा निरोप घेऊन घरी गेलो.
अच्छा, घरी कधी पोचलास? साधारण रात्रीचा 1 वाजला असेल. मी घड्याळ नाही बघितलं तेव्हा. तुझी बायको? ती झोपली होती. तू आल्यावर उठली नाही ती? उठली ना. मीटिंग कशी झाली वगैरे प्रश्नही विचारले तिने. वागळेबद्दल बोललास का तिला? नाही, रात्री नाही बोललो. दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं. मग त्यावर काय म्हणाली ती? ती म्हणाली की हॉटेलात ठेवण्याऐवजी मी तिला घरीच घेऊन यायला हवं होतं. तिने आग्रह धरला की मी त्या हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा त्या मुलीला भेटावं, तिला काय हवं नको ते विचारावं. मग तू गेलास पुन्हा त्या हॉटेलात? हां मिस्टर पटवर्धन, मी आणि माझी बायको दोघेही गेलो. 5 नंबरची खोली आम्हाला दिली होती मॅनेजरनी. आम्ही त्या खोलीत गेलो. दाराला किल्ली लावलेली होती. आम्ही आत गेलो. आत कोणाचीही चाहूल नव्हती. अंथरुणावर कोणीतरी झोपल्याचं दिसत होतं, म्हणजे बिछाना वापरल्याचं दिसत होतं, पण तिथे कुणीही नव्हतं. धुरीने दिलेलं उत्तर ऐकून पाणिनीला आश्चर्य वाटलं नाही. त्यांनी पुढे चौकशी चालू ठेवली. बरं, मग नंतर काय पुढे? बस एवढंच. हीच सगळी गोष्ट मला सांगायची होती. मला वाटतं ती सकाळी लवकर उठून किल्ली दारालाच ठेवून निघून गेलेली असावी. माझ्या बायकोला भीती वाटते की मी कशात तरी अडकलो असणार. त्या रिसेप्शनिस्टला सुद्धा आमचा संशय आलेला असावा असं मला आत्ता वाटतंय. पण आता त्याला काही इलाज नाही ना. काही झालं तरी मला माझ्या घरीच जायचं होतं. त्यामुळे मॅनेजरनं सांगितलेली सगळी रक्कम मी देऊन टाकली. त्यावर आणखीन रक्कम त्यांनी मागितली असती तरी मी दिली असती, कारण त्या मुलीला आसरा देणं महत्त्वाचं होतं. पण तिच्यात गुंतून राहायचं नव्हतं मला. मला घरी यायचं होतं. आणि मग? धुरीने आपले खांदे उडवले. जे झालं ते हे एवढं सगळं आहे. याहून अधिक काही सांगण्यासारखं नाही. तुमची गोष्ट म्हणजे फार विचित्र आहे. म्हणजे एक मोठी साहस कथाच आहे ही. तुमच्या बायकोचा विश्वास बसलाय का या गोष्टीवर? बसलाय की. का बसणार नाही तिचा विश्वास? तिला हे सगळं संशयास्पद वाटत असावं असं तुम्हाला नाही वाटत? अजिबात नाही वाटत. तिला का संशय येईल माझा? मी जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे. मग ह्यात शंका घेण्याजोगं काय आहे? मग तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा असं तिने तुम्हाला का सुचवलं? मला संरक्षण मिळावं. काही पुढे म्हणजे काही लफडं. म्हणजे असं बघा पटवर्धन, त्या हॉटेलमध्ये आम्ही नवरा बायको आहोत असं दाखवून रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याचा फायदा घेऊन त्या मुलीनं पुढे मागे काही लोचा करू नये, आणि केलं तर मला संरक्षण मिळावं असं माझ्या बायकोला वाटतंय. म्हणजे माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी खरं सांगतोय हेही तिला माहिती आहे. पण त्या मुलीनं काही अडचण निर्माण करू नये म्हणून मी वकील शोधावा असं तिला वाटतंय. धुरी अडखळत पण विचार करत म्हणाला. पाणिनीने हेतुपूर्वक सौम्याकडे बघितलं. मला सांगा धुरी, पहिल्यांदा तुम्हाला ही मुलगी दिसली तेव्हा तिच्या हातात पेट्रोलचा कॅन होता? हो बरोबर. 5 लिटरचा कॅन? हां बरोबर. लालसर रंगाचं पेट्रोल होतं त्यात? हो मला वाटतं तसं. तिचा ड्रेस कसा होता? हो मिस्टर पटवर्धन, मला नाही सांगता येणार. माझं त्यावेळेला तिच्या ड्रेसकडे नाही लक्ष गेलं. तरी सांगतो, करड्या रंगाचा ड्रेस असावा आणि पायात तपकिरी रंगाच्या चपला. हाय हिल्स होत्या का साध्या चपट्या हिल्स असलेल्या? मला आता जाणवलं, उंच टाचांचे बूट होते तिच्या पायात. तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये आला तेव्हा स्वाभाविकच पेट्रोलचा कॅन तिच्याबरोबर ठेवला नाही, बरोबर आहे? बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तो कॅन तिच्याकडे कशाला ठेवीन हॉटेलमध्ये? कसं दिसलं असतं ते? म्हणजे ज्या मुलीकडे स्वतःची पर्स नाही, हँडबॅगसुद्धा नाही, आणि पेट्रोलचा कॅन घेऊन ती हॉटेलात आली आहे. विचित्र दिसलं असतं ते, नाही का? हां, म्हणजे याचा अर्थ तो पेट्रोलचा कॅन तुमच्या कारमध्ये असणार. हां बरोबर, असणारच. कारमध्येच असणार तो. आत्ता कार कुठे आहे तुमची? खाली पार्किंगमध्ये. चला आपण खाली जाऊ आणि तो कॅन कारमध्ये आहे का ते बघू आपण. पाणिनी म्हणाला. धुरी उठून उभा राहिला.
आणि काहीतरी आठवल्याप्रमाणे अस्वस्थपणे आपले हात डोक्यावरच्या आपल्या विरळ केसांवरनं फिरवत एकदम उद्गारला, मला तो पेट्रोलचा कॅन आज सकाळी कारमध्ये बघितल्याचं आठवत नाही आहे. आठवत नाही आहे? पाणीनी ओरडून म्हणाला. हो, खरंच नाही आठवत आहे. तुमच्याकडे ड्रायव्हर किंवा कार स्वच्छ करणारा माणूस ज्याच्याकडे कारची किल्ली असते असं कोणी आहे? नाही हो, असं कोणी नाही आहे. मग तुमच्या कारमधनं तो पेट्रोलचा कॅन कोणी काढून घेतला असेल? पटवर्धन, तुम्हाला खरं सांगतो, अक्षरशः मला माहिती नाही त्या पेट्रोलच्या कॅनचं काय झालं ते. ओवी वागळे या नावानं किती कारचं रजिस्ट्रेशन झालं आहे ते मला आधी शोधून काढू दे. त्यावरून ती कार कुठल्या डीलरकडनं खरेदी केली ते कळेल, त्या कारचं वर्णन कळेल. हो थांबा पटवर्धन, तुम्ही फार जोरात आणि लगेचच कामाला लागताय या प्रकरणात. आता तुम्हीच मला वकील म्हणून नेमलं आहे ना या प्रकरणात. धुरी पुन्हा अस्वस्थ झाला. आपला घसा त्याने खाकरला. मान आणि कॉलर यामध्ये आपली बोटं घालून कॉलर जरा वर ओढली आणि म्हणाला, माझी हकीकत तुम्ही खोटी ठरवायला निघालाय. खोटी कशाला ठरवीन मी? खोटं काही आहे का तुमच्या गोष्टीत? नाही, अजिबात नाही आहे. पण तुम्ही असं सिद्ध करायचा प्रयत्न करताय की एखाद्या खुनाच्या केसमध्ये मी माझी ॲलिबी द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे खून झाला तेव्हा मी दुसरीकडे होतो हे दाखवायचा मी प्रयत्न करतोय. पाणीनी काही बोलला नाही तेव्हा धुरी पुढे म्हणाला, बरं, तुमच्या भिंतीवरचं घड्याळ बरोबर आहे ना पटवर्धन? हो, बरोबर आहे. नाही, मग मला निघायला पाहिजे. मला एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. आधीच मला उशीर झाला आहे. तुमचं घड्याळ बंद आहे तर तुम्ही मला भेटायला अर्धा तास आधी यायला हवं होतं ना? हां, बरोबर आहे तुमचं. पण मला इथे यायलाच हवं होतं तुम्हाला भेटण्यासाठी. बायकोचा तसा आग्रह होता. ते असो, मी आता निघतो. आधीच खूप उशीर झाला आहे. मी तुम्हाला नंतर फोन करीन. असं म्हणून धुरी पटकन सोफ्यावरनं उठला आणि 4 ढांगात त्यांनी दार गाठलं आणि बाहेर पडून दिसेनासा झाला. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित किंकाळी या कादंबरीचा पहिला भाग. या कादंबरीचा दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.